मी 4:30 पर्यंत थांबलेलो असतो बघा सर. कदाचित आपण नाव शाळेचं बघून नक्कीच जे जुने विद्यार्थी त्यांच्या हृदयाला चर्र झाला असेल, होणारच. कारण ज्या शाळेनं आजपर्यंत असंख्य विद्यार्थी घडवले त्या शाळेसमोर मी उभा आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज, ज्या शाळेचा एक दरारा होता, ज्या शाळेतील शिक्षक खरोखर अतिशय प्रामाणिक होते आणि त्यांनी शाळेत हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं, त्या शाळेसमोर उभा आहे. मात्र आता ही शाळा विद्यार्थ्याअभावी ओस पडलेली दिसते. विद्यार्थी कमी झालेले आहेत. एक तर शिक्षक नाही आहेत, शिक्षक कमी झाले म्हणून विद्यार्थी कमी झाले. आणि अर्थातच आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय विद्यार्थ्याविना शाळा बंद आहे. फक्त एक क्लार्क या ठिकाणी या शाळेसाठी आहेत, बाकी सगळं काही या ठिकाणी ठप्प आहे. मधल्या काळामध्ये खरं तर या शाळेची गुणवत्ता कशी होती आपल्याला माहिती आहे. मात्र त्यानंतर जशाही खाजगी शाळा निघाल्या, सगळ्याच खाजगी शाळेनी या शाळेचे जे 1ली ते 7वीपर्यंतचे विद्यार्थी हे आपल्याकडं ओढायला सुरुवात केली. अक्षरशः जसे लचके तोडावेत तसे या शाळेचे लचके तोडण्यात आले आणि आज विद्यार्थ्यांना विना ही शाळा बंद पडलेली आहे. मध्यंतरीच्या काळी आम्ही शिक्षण विभागाकडेही मागणी केली होती, शिक्षक द्या म्हणून. परंतु त्यांचं मत होतं, सर विद्यार्थी कमी आहेत, पटसंख्या नाही आहे, त्यामुळं इथं शिक्षक देता येत नाही. आणि आज या शाळेची अवस्था अतिशय वाईट झालेली. आपल्याला अनेक रूम दाखवले आम्ही, ज्या ठिकाणी गुटखापुड्यांचे ढीग पडलेले आहेत. ही मुलं जी इथं येत आहेत त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ लागलेले आहेत. कोणाचंही लक्ष नाही आहे. उद्या चालून याच केजच्या रस्त्यावर ही मुलं असणार आहेत. त्यावेळी कदाचित गुन्हेगारी क्षेत्रावरमध्येही खूप मोठी वाढ झालेली असेल. मात्र त्याला जबाबदार आम्ही सर्व आहोत. खरं तर या शाळेचा सगळा परिसर गोरगरीब लोकांचा आहे. खरं तर यांची मुलं शिकली पाहिजेत, परंतु शाळेने आमिष दाखवली, पैसे ड्रेस दिले, अमुक दिलं आणि या शाळेतली मुलं आता वेगवेगळ्या शाळेत गेली. आताच्या शाळा अक्षरशः फीस घेत आहेत, तरीसुद्धा त्याच शाळेत पैसे देऊन मुलं शिकवण्याची वेळ आली. जसं रिलायन्सनं, अंबानीनं सुरुवातीला मोफत रिचार्ज करून दिला आणि आता भरपूर पैसे घेत आहेत, तशाच इथल्या खाजगी शाळांनी सुरुवातीला आमिष दाखवली. अक्षरशः काही मुलांना शिक्षकांनी फिरू 5वीच्या मुलांना पैसे देऊ आपल्या शाळेत नेलं आणि आता जशाही त्या शाळा विद्यार्थ्यांनी समृद्ध झाल्या, आता त्यांच्याकडून पैसे घ्यायला सुरुवात झाली. केजमधल्या सगळ्या शाळा आता ॲडमिशनला पैसे मागू लागलेले आहेत. गोरगरिबांनी जायचं कुठं? त्यांच्या मुलांनी शिकायचं कुठं? आणि इतका पैसा भरायचा कुठं? रोजीरोटी कमवण्यासाठी रोजानं जाणाऱ्या लोकांची मुलं शिकणार कुठं? हा प्रश्न आता आपल्यापुढं आहे. त्यासाठी एकच पर्याय आहे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. नक्कीच या शाळेचं गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आम्ही उपक्रम हाती घेणार आहोत. केज शहरातील जे चांगले लोक आहेत, सर्वच जाती धर्मातल्या चांगल्या लोकांना सोबत घेऊन या शाळेचं भविष्य पुन्हा एकदा उभा करण्याचा आमचा मानस आहे. यश किती येतं आम्ही पुढं बघू, पण आमचा मानस नक्की आहे. आणि मला वाटतं जे व्हिडिओ हे बघत असतील, जे या शाळेतून शिकून गेलेले आहेत, त्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांची शाळा जिवंत राहिली पाहिजे. यासाठी त्यांनी आम्हाला नक्कीच मदत करावी. आम्ही आपल्या मदतीच्या अपेक्षित आहोत. मदत म्हणजे फक्त एक मनोबल वाढवण्यासाठी या शाळेत शिक्षक आणि बाकी ज्या गोष्टी लागतील त्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी, एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी आहे. आणि खात्री आहे एक काळचं गतवैभव पुन्हा एकदा एक केज शहरातील सगळ्यात नामांकित शाळा ही एकेकाळी केजच्या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी शाळा एखादा भूत बंगला जसा असतो तशी निचेष्ट पडलेली आपल्याला दिसते. जरा बघा, हे जसं काही खंडक असतात काही जुन्या बंगल्याचे, तसे खरं तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पर्यंत ही शाळा, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मतदान केंद्र होते. कारण जरी विद्यार्थ्यांच्यासाठी नसली तरी मतदान केंद्रासाठी या शाळेचं आपण बघू शकता. हे मतदान केंद्र या ठिकाणी 2019ला. आणि मध्ये जरा बघितलं तर अतिशय वाईट अवस्था या शाळेची या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आपण जरा पुढे बघूया. आपण जर या ठिकाणी माझ्या मागं आला तर अतिशय वाईट अवस्था
किमान इतकी प्रॉपर्टी या केजची अतिशय महत्त्वाची जागा आहे, मोठी जागा आहे जिल्हा परिषदेची. मी सांगितलं क्रीडांगण इथंच होतं. सगळे अगदी रैकॉल सरांसारखे क्रीडा शिक्षक ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवले, राज्य स्तरावरचे खेळाडू घडवले, ती हीच शाळा आज अखेरची घटका मोजत आहे. आपण बघू शकतोय अखेरची घटका. आणि ही बघा अवस्था. आपण जर या ठिकाणी बारकाईनं थोडंसं बघितलं, भयान अवस्था आहे. ठीक आहे, हीच ती शाळा ज्या ठिकाणी आज युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करते. बघा जरा गुटक्यांच्या पुड्या थोड्या नाही आहेत. पालकांनी लक्षात घ्यावं, हा व्हिडिओ केवळ दाखवण्यासाठी नाही आहे. आज आमच्या मुलांचं भविष्य, ते कुणी असतील मुलं, सर्व जाती धर्माचे असू शकतात, मात्र इथं येऊन हा खच जो पडलेला आहे, पालकांनी जरा लक्षात घ्यावं. हा खच जो पडलेला आहे पुड्यांचा, गुटक्यांचा, किती भयान स्थिती आपण बघू शकता. जरा वर्गात जिथं मुलं बसत होती, जिथं ते अध्यापनातून आपलं जीवन बनवत होती, ज्ञान ग्रहण करत होती, तीच ती जागा आहे. तीच ही जागा आपण बघू शकता. हा फळा दुर्दैवी फळा, अतिशय दुर्दैवी फळा म्हणूया. कारण याच फळ्यावर कदाचित या बोर्डवर, या फलकावर हजारो विद्यार्थ्यांचं नाव होय. केजच्या मला सांगता येणार नाही किती संख्येनं विद्यार्थी घडले, मात्र आज आपण बघू शकता याच वर्गामध्ये अशा प्रकारच्या पुड्या, ज्या शिक्षकांनी तत्कालीन कदाचित हे कधीही सहन केलं नसतं, मात्र आज या शाळेत अशा प्रकारचा खच पडलेला आहे. किती तरुण येत असतील, लहान मुलं. आपण बघू शकता की सगळा वर्ग, एक वर्गाची ही अवस्था आहे. आपण तर आणखीन बघणार आहे, प्रत्येक वर्गामध्ये अशा प्रकारचा पुड्यांचा अगदी खच पडलेला आपल्याला दिसतोय. तर आपण इकडच्या बाजूला जर बघितलं, हे पूर्ण आपण बघू शकता. तर कदाचित मला तर वाटतं गाडी भरून, ट्रॅक्टर भरून पूर्ण वरांडा आपण बघू शकता. या बाजूचा वरांडा बघू शकता. हे पूर्ण अशाच प्रकारच्या पुड्या, गुटक्यांच्या पुड्या आणि इतर जी काही नशिली पदार्थ आहेत, हे विद्यार्थी कदाचित आज या ठिकाणी या कामासाठी वापरत आहेत. हे कोणत्या वयातलीत कदाचित मला आत्ता सांगता येणार नाही, कारण आपण प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना पाहिलं नाही, मात्र त्यांनी ज्या मागं सोडलेल्या गोष्टी आहेत त्या पाहतोय. जिल्हा परिषद शाळा केज, ज्या शाळेनं खरोखर जे बघत असतील हा व्हिडिओ त्यांना आठवेल, याच कुठल्या तरी वर्गात ते बसले होते. आणि हाच माझ्या इकडच्या बाजूला आपण बघू शकता, हाच तो हॉल आहे जो परीक्षेसाठी हॉलमध्ये ज्यांचे अनेकांचे नंबर आलेले असतील आणि इथं परीक्षा दिलेली, हा मोठा कक्ष या ठिकाणचा आपण बघू शकता. अशा प्रकारचा आहे हा हॉल, ज्या ठिकाणी कदाचित आज ही अंतिम घटका हे शाळा मोजते. या ठिकाणी आपण बघू शकताय अशा प्रकारच्या या अवस्था ही शाळेची आहे. ज्या शाळेत एकेकाळी विद्यार्थी आणि शिक्षक अतिशय शिस्तीत वागले, तीच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी अशा प्रकारच्या अखेरच्या घटका आज मोजत आहे. खूप वाईट वाटतं याचं. दुसरी कुठलीही संस्था असली, दुसरी कुठली इमारत असती तर एवढं वाईट वाटलं नसतं, पण शिक्षणासारखं पवित्र दान देणाऱ्या या संस्थेचे आज हे हाल. केजवाशीय, खरं तर केजवाशांना माहितीच नाही, अनेकांना माहीत नाही आहे. मी म्हटलं ज्या लोकांनी, आपण बघू शकता याच वरांड्यात ते फिरलेले आहेत आणि इकडेही बघू शकता याच ठिकाणी ते गेलेले आहेत, फिरलेले आहेत. अशा लोकांच्यासाठी खरोखर ही खूप दुःखद घटना आहे. आमचा इरादा आहे येत्या जूनपासून ही शाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जिवंत करायची. आम्ही 100 मुलं अशी शोधायला जाणार आहोत, ज्या मुलांना पुस्तकं तर शासन देतं आहे आमच्याकडं, मात्र या ठिकाणी एक चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी आम्ही काही लोक आता घेण्याचं ठरवलं आहे. एक समिती आम्ही बनवतो आहे आणि ही समिती कदाचित या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचबरोबर त्या मुलांसाठी पूर्ण वह्या असतील, पुस्तकं असतील, ज्या फॅसिलिटी लागतात, आणि विशेष म्हणजे कुठल्याच केजमधल्या कोणत्याच शाळेमध्ये इतकं उत्कृष्ट दर्जाचं अध्यापन होणार नाही, असं अध्यापन पुन्हा एकदा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ. आणि या पलीकडं केजमध्ये जेवढे खाजगी क्लासेस आहेत त्या क्लासेसमध्ये फक्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना एक तर कन्सेशनमध्ये किंवा पूर्णतः मोफत या ठिकाणी संधी किंवा शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. बंद. या शाळेचा हा
पूर्वेकडील भाग आपण बघू शकता. पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भाग आपण म्हणता येईल. पूर्ण या वर्ग खोल्या आज कुठं दरवाजा दिसत नाहीये ना कुठं. हेच ते फलक होते, बोर्ड आहेत. मात्र बोर्ड आज बी ज्या कामासाठी वापरले होते ते आपापल्या जागी या ठिकाणी निश्चितपणे थांबलेले असलेले आपल्याला या ठिकाणी अबोलपणे आहेत. कारण अबोल यासाठी म्हणतो की हे बोलके होते. एकेकाळी यांच्यावर लिहिलेलं कुणीतरी वाचत होतं, म्हणजेच हे सगळे फलक बोलके होते. मात्र आज ते अबोल झालेले आपल्याला दिसत आहे. ही शाळा एवढी आपण बघू शकता. पूर्ण हा हॉल आहे जो आपल्याला मी आत्ता म्हटलं, ज्या हॉलमध्ये अनेकांनी परीक्षा दिलेली, अनेकांच्या आठवणी खरं तर जागा आहेत. आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की कृपया पुन्हा एकदा ही शाळा जिवंत करण्यासाठी, कारण ही शाळा केजचं भविष्य आहे. मागही होतं भूतकाळात, मध्यंतरी थांबलेलं आहे, मात्र भविष्य काळात हे खरं भविष्य केजच्या विद्यार्थ्यासाठी एक उत्तम शाळा बनू शकते, पर्यायी शाळा बनू शकते. फक्त केजचे ठराविक लोक एक समिती गठन करून जर या शाळेला चालवण्याचा इरादा काही लोकांनी केला, ज्यांना स्वार्थ नाही आहे अशा लोकांनी एकत्र यावं आणि ही शाळा एक आपल्या केजची शाळा इतर कोणत्याही शाळेशी पूर्णपणे स्पर्धा करून ही चालू शकते. इतर शाळेच्या स्पर्धेमध्ये ही नंबर 1ला उभी करण्याचा मानस जर असेल तर त्या सर्वांनी आता पुढे यावं आणि आपण सर्व मिळून नक्कीच खात्री आहे. मात्र हे एका कोणा व्यक्तीचं काम नाही. आम्ही जरी बोलत असलो तरी केजच्या काही लोकांनी, ज्यांना या शाळेबद्दल कणव आहे, ज्यांना या शाळेबद्दल कुठेतरी आपल्या मनामध्ये विचार आहे, प्रेम आहे, त्या सर्वांनी आता एकत्र येऊन एक या शाळेसाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहा, याच त्या खोल्या आणि हा तो परिसर शाळेचा, ज्या एकही दरवाजा कुठं राहिलेला आता दिसत नाही आपल्याला. किती खंत खरं तर ज्यांनी तोडलं त्यानेही कसा अशा प्रकारे हे बोर्ड बघू शकता आपण. जे जे कुणी बसलेले असतील त्यांच्या आठवणी कदाचित आज जाग्या होत असतील. आणि हीच ती शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा म्हणायला खरं तर एक वेगळं एक वेटेज होतं. ही शाळा या भागातली, केजच्या तालुक्यातली म्हणूया आपण, एक अतिशय आदर्श शाळा. मात्र आजच या शाळेचा बाह्य हा व्ह्यू आपण बघू शकताय. आणि हा भव्य असा हॉल जो प्रसिद्ध होता परीक्षेच्या काळामध्ये. माझा नंबर हॉलमध्ये आला असं म्हटलं की थोडं मुलं घाबरायची. खरं तर कॉपी चालत नव्हती, तरीही हॉलमध्ये आपला नंबर असेल तर मुलं जरा घाबरायची. आणि हे बघा, या ठिकाणी आपण बघू शकताय शाळेवरची अक्षरं आणखीनही जिवंत आहेत. कदाचित ती शेवटची घटका मोजत आहेत. अस्पष्ट कासत नाही. या शाळेचा हा बोर्ड अद्याप आपल्याला साक्ष देतोय की मी इथं हजारो नव्हे लाखो विद्यार्थी घडवले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण बघू शकता, मी मगापासून आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा ढीग, हा खचाखच असलेला ढीग, किती मुलांनी या ठिकाणी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं हे बघू शकता. म्हणजे ही मुलं जी आहेत, कदाचित या सगळ्या गोष्टीला बळी पडलेली मुलं ही आज समाजामध्ये कुठं ना कुठं वाईट वळणावरच आहेत हे सांगायची कुणाला गरज नाही आहे. आणि अशा अवस्थेत आज या शाळेचा अशा वाईट कामासाठी उपयोग व्हावा हे नक्कीच खूप दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल.